हॅलो फ्रेंड्स, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयांवर काम करते. बिझनेस करत असताना व्यावसायिक रिलेशनशिप म्हणजे बिझनेस रिलेशन्स कसे महत्त्वाचे आहेत या सगळ्याचा तुमच्या व्यवसायाच्या दीर्घकालीन विकासाशी खूप जवळचा संबंध असतो. 1 जुलै हा डॉक्टर्स डे आणि CA डे किती छान योगायोग आहे. हाच योग साधक आम्ही आपल्या भेटीस खास पाहुणे आणले. प्रसिद्ध मनोविकास तज्ञ आणि व्यवस्थापन शिरोमणी कॉर्पोरेट मेंटर डॉक्टर आनंद नाडकर्णी. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे प्रसिद्ध मनोविकास तज्ञ तर आहेतच, शिवाय ते गेली 40 वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत आहेत. वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीज तसेच लिस्टेड कंपनीच्या संचालकपदी ते आहेत. इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ अर्थात IPH या संस्थेचे ते संस्थापक असून IPH ची स्वतंत्र कॉर्पोरेट मेंटरिंग विंग सुद्धा आहे. याशिवाय ते वेगवेगळ्या लर्निंग आणि डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा इन्व्हॉल्ड असतात. वेगवेगळ्या सायकोमॅट्रिक टेस्ट, लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम्स मध्ये सुद्धा त्यांचं भरीव योगदान आहे. याचबरोबर प्रसिद्ध लेखक, गीतकार, संगीतकार असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीस आलं आहे. व्यवसाय करत असताना नाती जपणं फार महत्वाचं असतं. बिझनेस रिलेशनशिप, बिझनेस रिलेशन्स या सगळ्याचा तुमच्या व्यवसायाच्या दीर्घकालीन विकासाशी खूप जवळचा संबंध असतो. याच विषयावर आपण डॉक्टर नाडकर्णी यांच्याशी संवाद साधला आहे. चला तर मग तो संवाद आता आपण ऐकूयात. व्यवसाय करत असताना व्यवसायात वेगवेगळ्या लोकांशी संबंध येतो आपला, जसा गुंतवणूकदार, कर्मचारी, ग्राहक, बँका, पुरवठा करणारी लोक, स्पर्धक, ट्रेड युनियन्स, ट्रेडर्स, सरकार. तर या सगळ्यांना कसं हाताळायचं, त्यांना किती वेळ द्यायचा आणि कधी द्यायचा? मला वाटतं वेळ कधी कोणाला काय द्यायचा हा प्राधान्याचा प्रश्न आहे, पण वृत्ती काय पाहिजे तो सगळ्यांच्या साठीचा सामायिक भाग राहील. मला असं वाटतं उद्योजक जो असतो ना, तो प्रत्येक स्टेक होल्डरच्या प्रती त्याच्या मनामध्ये एम्पॅथी असली पाहिजे, आस्था असली पाहिजे आणि ती सर्वांप्रती एकच असली पाहिजे. तू म्हणजे ह्या यादीमध्ये समजा अजून 6 गटांची भर घातलीस तरी सुद्धा उद्योजकाची भावना आस्थेची असली पाहिजे. का? कारण उद्योजकाला ही कला आणि हे शास्त्र आलं पाहिजे की दुसऱ्याच्या भूमिकेमध्ये स्वतःला कसं ठेवायचं, दुसऱ्याच्या भावनांच्या मध्ये स्वतःला कसं ठेवायचं. मग भले तो स्पर्धक असू दे की, भले तो आपल्या विचारांना अगदी विरोध करणारा असू दे. मला नेहमी असं उदाहरण डोळ्यासमोर येतं की पुरंदरच्या तहाच्या आधी ज्या वेळेला शिवाजी महाराज मिर्झाराजे जयसिंगांच्याकडे वाटाघाटी करण्यासाठी एकटे गेले होते, तेव्हा मिर्झाराजे जयसिंग हे त्यांचे शत्रू होते, प्रतिस्पर्धी होते. पण त्या 3 दिवसामध्ये शिवाजी राजांनी जी एम्पथी, जी आस्था मिर्झाराजे जयसिंगांच्या वरती जी छाप पाडली, त्यामुळे मिर्झाराजे जयसिंगांचं शिवाजी राजांच्या बद्दलचं मत पूर्णपणे बदललं. जे शिवाजी राजे वाटाघाटींना येताना निशस्त्र आलेले असतात, त्यांना त्या 72 तासांच्या अतिशय घनघोर अशा वाटाघाटींच्या नंतर जाताना मिर्झाराजे शमशेर, तलवार त्यांना लावतात आणि म्हणतात की राजपूताने कधी निशस्त्र जाता कामा नये. ही जी छाप आपल्या प्रतिस्पर्ध्यावरती, अगदी शत्रूवरती सुद्धा उद्योजक म्हणून शिवाजी राजांनी पाडली, त्याच्या मागे आस्था नाहीये का? म्हणजे मला असं वाटतं की तुमचा कुठलाही स्टेक होल्डर असू दे, इंटरनल किंवा एक्सटर्नल, ज्याच्यासाठी आपण उत्पादन करतो आहोत त्या ग्राहकाच्या भावनांमध्ये स्वतःला ठेवायला नको का? जे आपले इंटरनल स्टेक होल्डर्स आहेत, आपल्यासाठी काम करणारे विभाग आहेत, अंतर्गत किंवा बाहेरचे वेंडर्स असतील, या सगळ्यांच्या बद्दलची आस्था नको का? त्यामुळं आस्था हा उद्योजकाचा
मी म्हणतो कौशल्याचाच भाग नव्हे तर स्थायी भाग असला पाहिजे. आणि तो जर स्थायी भाग असेल तर मग प्राधान्य कधी कोणाला द्यायचं हे आपल्या उद्दिष्टानुसार आणि परिस्थितीनुसार ठरवता येतं. तो मॅनेजमेंटचा भाग आहे. आणि जो सामायिक भाग आहे तो उद्योजकाच्या फिलॉसॉफीचा भाग आहे. आणि म्हणून आपण ना फिलॉसॉफी काय असली पाहिजे तर ती आस्थेवरती आधारित पाहिजे. आणि मग तसं असेल तर मॅनेजमेंट करणं हे तुलनेनं सोपं जातं. बऱ्याचशा उद्योजकांच्याकडे तू पाहिलंस तर तुला हे दिसेल की कोणत्या वेळेला ते कसे वागले. मला एक दुसरं उदाहरण आता पटकन आठवलंय ते JRD टाटांचं आहे. JRD टाटांच्या काळामध्ये ज्या वेळेला केंद्र सरकारने नेहरूंनी एअर इंडियाचं राष्ट्रीयकरण केलं आणि नंतर आताच्या काळामध्ये पुन्हा एकदा टाटांनी एअर इंडिया घेतली, पण तो काळ होता जेव्हा राष्ट्रीयकरण झालं. तर नरिमन पॉइंट वरच्या एअर इंडिया बिल्डिंग मधल्या ऑफिस मधून तो शेवटचा दिवस होता की ते खासगी कंपनीचे कर्मचारी आता उद्यापासून नाही येत, ते सरकारी कर्मचारी होणार आहे. तेव्हा JRD टाटा तिथे रिसेप्शन मध्ये उपस्थित होते विथ फोल्डेड हँड्स आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी. तर हा जो आहे ना हा आस्थेचा भाग आहे बघा. आणि खरं म्हणजे त्यांचे संबंध संपणार होते. तर त्यावेळेला त्या एंटरप्रिनरने असा निरोप सर्व कर्मचाऱ्यांना देण्याची काय गरज होती. तो वेलकम नव्हता, तो सेंड ऑफ होता, टाटा बाय बाय होता. पण तिथेही ते आस्थेला विसरले नाहीत. म्हणून त्यांना आपण उद्योजक म्हणतो. ही गोष्ट प्रत्येक उद्योजकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नक्कीच सर. म्हणजे हे एक्झाम्पल इतके जास्त मोटिवेशनल आहेत. ह्याच्यातनं सकारात्मकता दिसते. तर मग सकारात्मक नातेसंबंध व्यवस्थापन हा जो विषय आहे, तो किंवा ते हँडल करत असताना वेगवेगळी आव्हानं येतात. त्यांचा सामना नक्की कसा करायचा? तू मला एक आव्हान सांग, मग मी त्याचा सामना सांगतो. म्हणजे कधी-कधी असं होतं, की एखादा ग्राहक आहे, त्याच्याबरोबर आपण काम करतोय. एक विशिष्ट कमिटमेंट्स ठरल्या आहेत आपल्या. पण जोपर्यंत आपण काम करत होतो छान तोपर्यंत ठीक आहे. पण नंतर थोडंसं डिफरन्सिएशन व्हायला लागतं अपेक्षांचं. तर मग नक्की ते असे कसं हँडल करायचं ह्या सगळ्या गोष्टी? बघ हा, पुन्हा मी जनरलाइज करतो तुझा प्रश्न. हो. ज्या वेळेला नात्यामध्ये अपेक्षा असतात, मग तू कुठलंही नातं घे उद्योजकाचं, आणि त्या अपेक्षा जोपर्यंत दोन्ही बाजूने पूर्ण होत असतात तोपर्यंत ते स्मूथ सेलिंग असतं. हो. आता तुझा प्रश्न काय आहे की दोन्ही बाजूंनी अपेक्षामध्ये त्यातल्या एका बाजूने तफावत पडली असं आपण पहिल्यांदा घेऊ. की एका बाजूने तफावत पडते की आता समजा तू उद्योजक आहेस, मी ग्राहक आहे, आणि आता माझ्या ज्या मागण्या आहेत ना त्या अपेक्षा नाही, मागण्या झाल्यात. मी तुला सांगतोय की मला एवढं एवढं असं असं हवंच आहे आणि मी ग्राहक आहे, तू माझ्यावरती अवलंबून आहेस. त्यामुळे मी आता फक्त अपेक्षा नाही तर मी मागणी करतोय तुझ्याकडे. आता तुला काय करायचंय, तर मी ग्राहक म्हणून तुला महत्वाचं आहे, पण पहिल्यांदा उद्योजकाला त्या ग्राहकाला मागणीवरनं पुन्हा अपेक्षेवरती न्यावं लागतं. म्हणजे काय काढावं लागतं, तर मी जेव्हा आक्रमक कस्टमर असतो ना तुझा, त्यावेळेला मी म्हणतो माझ्या म्हणण्याप्रमाणे झालंच पाहिजेच. मग उद्योजक म्हणून ना तुला पहिल्यांदा निगोशिएट काय करावं लागतं माहितीये, की तो च ची धार कमी करायची. हा, असं नाही म्हणायचं की मी नाही करणार पूर्ण, असं म्हणायचं की त्या च ची धार कमी करायची. हो हो, मला समजतंय की तुम्ही आता इतक्या आक्रमकपणे हे सगळं मांडता आहात किंवा मागता आहात माझ्याकडून, याचं कारण तुमचा माझ्यावरचा विश्वासच आहे, अशी सुरुवात करायची. तो विश्वास नसता तर तुम्ही नसता आक्रमक झालात.
पण ना आता आपल्याला काय करावं लागेल, मी तर आटोकाट प्रयत्न करणार आहे तुमची मागणी सुद्धा पूर्ण करण्याचा. पण म्हणून मग निगोसिएशनला सुरुवात करायची, हं, की त्याच्यामधले आव्हानात्मक घटक कुठले आहेत, असे 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 आहेत. हं. त्याच्यावरती ना मी असं मात करणार आहे. पण 80% अशा पद्धतीने मात केल्यावरती ना 20% जो कॉरिडॉर राहतोय ना, हां. ते मार्जिन राहतंय ना, हं. त्याच्यामध्ये ना तुम्ही माझ्या सोबत राहा. आता हं. ना तुम्ही त्या कस्टमरला, म्हणजे तू मला मोठेपणा पण दिलायस, माझ्या समोर सगळी परिस्थिती पण मांडली आहेस, आणि तू मला काय देतेस, तू मला पार्टनर बनवतेस हं. त्या परिस्थितीमधल्या. बरोबर आहे. मग आता ना आता तू मार्जिन तयार केलंस बघ, मला तू वरनं खाली आणलंस. हे जे आहे ना, हे तर वाटाघाटीचं कौशल्य आहे. आणि हं. उद्योजकाला लागणारी दुसरी महत्वाची गोष्ट कोणती आहे? वाटाघाटीचं कौशल्य. की बरं. आपला जर फायदा होणार असेल, हं. तर समजा कधी कमी फायदा होईल, पण कमी जास्त फायदा, लॉंग टर्म कशात फायदा येते बघणं. हं. आणि समजा तोटा होणार असेल, तर कमीत कमी कसा तोटा होईल ते पाहणं. म्हणजे मगाशी आपण निगोसिएशनसाठी ते पुरंदरच्या तहाचं उदाहरण घेतलं ना, शिवाजी राजांचं. तर हो. शिवाजी महाराजांनी जे सगळे किल्ले दिले मिर्झाराजे जयसिंगांना, त्यांची संख्या दिसताना खूप जास्त दिसते. हं. पण शिवाजीराजांनी काय केलं, की त्याच्यामध्ये पुरंदर आणि वज्रगड जे ऑलरेडी त्यांनी घेतले होते, ते पण त्या यादीत टाकले. अनेक किल्ले आणि उपकिल्ले हे त्याच्यामध्ये टाकले. म्हणजे दिसताना संख्या मोठी दिसावी, पण माझा तोटा होत असेल तर तोटा कमी व्हावा. हे जे कौशल्य वाटाघाटी करताना शिवाजी राजांनी पुरंदरच्या तहामध्ये दाखवलं, ते उद्योजकाला दाखवावं लागतं. आणि तसं झालं तर त्या मागण्यांवरून अपेक्षांवर आणायचं, आणि मग अपेक्षा पूर्ण करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे इथपर्यंत आणायचं, आणि त्याला पार्टनरशिपला नेऊन ठेवायचं, भागीदार करायचं. म्हणजे तुमच्या रिझल्ट मधला जर तुमचा कस्टमर भागीदार झाला आणि ते फिलिंग त्याला आलं ना, तर तुमचा कस्टमर सुद्धा तुमच्या नात्याचा भाग बनतो. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला अशा आव्हानांच्या मध्ये लक्षात ठेवणं गरजेचे असते. सर म्हणजे शिवाजी महाराजांनी एक प्रकारचा स्टॉप लॉस स्ट्रॅटेजीच वापरली होती. अगदीच, अगदीच. आणि लॉस मला होतोय, पण तो मला कमीत कमी कसा करता येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, की तो लॉस मला होतोय, पण माझी जी शक्तिस्थानं आहेत ती मी देणार नाही. हं. म्हणजे मी असं बघेन का लॉस मला होतोय, पण माझे जे कोर कॉम्पिटन्सीज आहेत, माझे जे कोर स्ट्रेंथ्स आहेत ना, ते त्या तोट्याच्या क्षणी सुद्धा त्यांना कमीत कमी क्षिती होईल त्यांची, हे मी बघेन. अँड दॅट इज समथिंग दॅट अ एंटरप्रिनर हॅज टू लुक ॲट. की आता मला अपरंटली लॉस होतोय, पण माझ्या त्याच्यामध्ये कोर कॉम्पिटन्सीचा लॉस नको व्हायला. कारण तो जर झाला नाही तर मी मिळवेन ना परत. हं. म्हणजे पुन्हा शिवाजी महाराजांचं उदाहरण पुढे घेतलं तर आग्र्याहून सुटकेच्या नंतर 4-4.5 वर्षामध्ये त्यांनी जे गमावलं होतं ते जवळजवळ सगळ्याच्या सगळं, आणि वरती पण घेतलं. कारण त्यांनी कोर कॉम्पिटन्सीज त्या वाटाघाटींच्या मध्ये कुठे कॉम्प्रोमाइज नव्हत्या केल्या. हं. सर अगदी म्हणजे 2 महत्त्वाच्या गोष्टी आत्तापर्यंत नक्कीच कळल्या. तर आता मला सर असं विचारायचं होतं, की काही-काही संवाद किंवा व्यावसायिक नाती जेव्हा जपत असतो, तेव्हा काही-काही वेळेला काही संवाद हे कटकटीचे वाटतात, नकोसे वाटतात, त्रासदायक वाटतात, पण हे टाळता येत नाहीत. तर मग नक्की अशा जेव्हा सिच्युएशन्स येतात, तर त्या फेस कशा करायच्या? कशा हाताळायच्या त्या? बघा, हे कठीण तर आहेच. प्रत्येक माणूस काही आपल्या मनाप्रमाणे वागणार नाही, नक्कीच. आणि तो प्रसंगी आपल्याला बऱ्यापैकी ताप देणार. अशा वेळेला उद्योजकाला स्वतःचं उद्दिष्ट नेहमी लक्षात ठेवावं लागतं.
की हा ताप जरी आहे तरी माझं उद्दिष्ट काय, आणि त्या माझ्या उद्दिष्टामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दलचे माझे जे पूर्वग्रह, प्रेज्युडायसेस आहेत, ते गोल ओरिएंटेड बिहेवियरच्या मध्ये कमीत कमी कसे येतील. म्हणजे मी तुला एक उदाहरण सांगतो, माझं उदाहरण सांगतो, की आम्हाला सगळ्या डॉक्टरांना शपथ घ्यावी लागते ना, सर्व पेशंटना मी एकदम व्यवस्थित सेवा देईन वगैरे वगैरे. तर ती काय असतं की समोरचा पेशंट कसाही असला तरी माझ्या सेवेची क्वालिटी मी तशीच ठेवेन, असं अध्यारूत आहे. पण सगळे डॉक्टर हे पहिल्यांदा माणसं असल्यामुळे त्यांचे पेशंट विषयक पूर्वग्रह तयार होतात. म्हणजे माझे काही आवडते पेशंट असतात आणि काही नावडते पेशंट असतात. तसेच उद्योजकाचे ना काही आवडते स्टेक होल्डर असणार, काही नावडते स्टेक होल्डर असणार, राईट. आता माझं कसं होतं की माझ्या पेशंटची जेव्हा माझ्याकडे कार्ड येतात ओपीडी मध्ये, ते कार्ड बघूनच अरे वा वा वा, आज ह्याचा फॉलोअप आहे का, छान छान छान, असं माझा पॉझिटिव्ह प्रेज्युडाईस वर्क करतो. आणि कधी कधी अरे बापरे आता हा आलाय का, आता गेली बाबा ही 20-30 मिनिटं, असा माझा निगेटिव्ह प्रेज्युडाईस वर्क करतो. सो आपले दोन्ही प्रेज्युडायसेस वर्क करत असतात, हे डोक्यात घ्यायचं. मग आता डॉक्टर म्हणूनचा माझा गोल, उद्दिष्ट काय आहे की इन द डिलिव्हरी ऑफ सर्व्हिस, म्हणजे इकडे ट्रीटमेंट, व्हॉट इज द सर्व्हिस दॅट आय एम गिव्हिंग, इट इज ट्रीटमेंट. तर ट्रीटमेंट देताना माझे पूर्वग्रह कमीत कमी कसे येतील ते पाहणे, कारण ते माझं उद्दिष्ट आहे. तर आता आपण हे उदाहरण उद्योजकाला लावू की आता माझ्या समोरचं गोल काय आहे, तर त्या डिलिव्हरी ऑफ गोल मध्ये माझे प्रेज्युडायसेस, वेदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, हे कमीत कमी कसे येतील याच्यासाठी मी ऍक्टिव्हली प्रयत्न करेन. हे मला त्याच्यामध्ये पाहायला लागेल. आणि कधी कधी अत्यंत स्ट्रॉंग प्रेज्युडायसेस असतील माझे, म्हणजे मला अगदी हा माणूस डोळ्यासमोर नको असं झालेलं असेल. पण आता उद्दिष्टासाठी तू उभं राहायला पाहिजे. पुन्हा पुन्हा शिवाजी महाराज की औरंगजेबांना 3 वेळा मुजरा केला की आग्र्याच्या दरबारामध्ये. लॉंग टर्म गोल बघितला ना महाराजांनी. आणि त्या वेळेला मला माझा प्रेज्युडाईस काही असला त्या माणसाच्या सोबतचा, तरी सुद्धा माझं उद्दिष्ट काय आहे हे मला सतत लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे कधी कधी लोक स्वतःचा शहाणपणा मला दाखवतील, कधी कधी स्वतःचं महत्व ठसवण्याचा प्रयत्न करतील माझ्यावरती. तर उद्योजक म्हणून मला त्या सगळ्यामधून हे बघायला लागेल की हो, ह्याचं समोर काय चाललंय, पण माझ्या उद्दिष्टासाठी याची पार्टनरशिप मला कुठे आणि कशी करायची, हे मला वाटतं उद्योजकांनी डोक्यात ठेवणं फार गरजेचं आहे. सर, तुम्ही अगदी सोपं करून सांगतायत गोष्टी. पण मग मला आणि एक प्रश्न असा पडतोय की मुद्दा काय असतो माहितीये का, की गोष्टी सोप्याच असतात. आपण जी स्वतःला बुद्धिवान समजणारी माणसं असतो ना, ती त्यांना कॉम्प्लिकेटेड करतो. विचार विचार. सर, आणि 2 फॅक्टर्स असतात बिझनेसमध्ये. एक असतो बिझनेसमध्ये असणारा एखाद्याचा कंट्रोल आणि दुसरा असतो इंटरेस्ट. आता जेव्हा आपले एम्प्लॉईज असतात, त्यांचा बिझनेसमधला कंट्रोल म्हणजे फायनान्शियल कंट्रोल कमी असेल, पण त्यांचा इंटरेस्ट जास्त असतो. आणि इन्व्हेस्टर कंट्रोल म्हणजे फायनान्शियली कंट्रोल करतात, पण रोजच्या व्यवहारात किंवा शॉर्ट टर्म गोल्समध्ये वगैरे त्यांना फारसा इंटरेस्ट नसतो. तर मग या 2 मॅप केलेल्या गोष्टींवर सगळ्या गोष्टींना, सगळ्यांना खुश ठेवून म्हणजे सगळ्या दगडांवर पाय ठेवून कसं जायचं पुढे? सगळ्यांना खुश कसं ठेवायचं एका वेळी? पहिल्यांदा ना गोल बदलायचा, की मी एका वेळी सगळ्यांना नाखुश ठेवणार नाही, हा गोल घ्यायचा असतो. ग्रेट. सगळ्यांना खुश ठेवणं गोल नाहीये. मी एका वेळी सगळ्यांना नाखुश ठेवणार नाही, हा उद्योजकाचा गोल असला पाहिजे. आणि ती नाखुशी ज्या गटाला मला माझ्याकडून नाखुशी जाणार आहे, त्या गटासोबत मला एम्पथाइज करता आलं पाहिजे,
की ती नाखुशी त्या गटाला पॅलेटेबल कशी होईल. म्हणजे ना खूप इंटरेस्टिंग सिच्युएशन्स असतात. एका उद्योग समूहाच्या सोबत मी काम करतो, तर तिकडे आम्हाला एक रिपोर्टिंग स्ट्रक्चर बदलायचं होतं एका हायर लेवल मॅनेजमेंटच्या माणसाचं. सो दॅट वॉज, आपण त्याला ए म्हणू. तो आतापर्यंत बी ला रिपोर्ट करत होता आणि ए आणि बी चं खूप छान होतं. आता सी आला की आता त्या ए ला सी ला रिपोर्ट करायचंय आणि त्याच्याद्वारे बी ला रिपोर्ट करायचं. आता ही नाखुशी आहे की नाही, की अरे मी डायरेक्ट मोठ्या बॉसला रिपोर्ट करत होतो आणि आता तुम्ही हा मध्ये एक सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आणून बसवला. म्हणजे मला ए म्हणून कसं वाटणार, मी नाखुश झालो की नाही. तर मग जो टॉप बॉस आहे त्यानं ह्याला समजून सांगताना इतकं सुंदर सांगितलं. तो काय म्हणाला माहितीये, की अरे तुझ्यात आणि माझ्यात एक खूप महत्वाचं साम्य आहे की तुलाही इगो नाही आणि मलाही इगो नाही. आणि आपण दोघे जण ऑर्गनायझेशनल गोलच लक्षात घेऊन आतापर्यंत वागलो. तर आता आपल्याला ना अख्ख्या ऑर्गनायझेशनच्या ऑपरेशन्स मध्ये स्मूथनेस आणायचा, म्हणून हा मधल्या बी ची व्यवस्था केलेली आहे. आणि ना जसं तू त्या बी ला स्वीकारलंयस ना, तसं मला पण त्या बी ला स्वीकारायला लागलंय. मास्टर स्ट्रोक आहे हा कम्युनिकेशन मधला. आतापर्यंत ह्याला काय वाटत होतं की मी माझ्या सुपर बॉसला याच्या थ्रू रिपोर्ट करणार आहे. पण सुपर बॉस जेव्हा म्हणतो की अरे मला पण हीच व्यवस्था आहे, मला तुझ्यापर्यंत पोहोचायला आता ह्याच्या मधून जावं लागणार आहे. ही एम्पॅथी इन ऍक्शन आहे. आणि मग काय झालं माहितीये, या जो आपला ए आहे त्याचा बीचा ऍक्सेप्टन्स अचानक वाढला बघा सी मुळे. सी म्हणजे सुपर बॉस. त्यानं ज्या पद्धतीनं ही सिच्युएशन हँडल केली त्याच्यामुळे ह्याने त्याची नाखुशी कमी केली. पण ती नाखुशी पहिल्यांदा अॅक्नॉलेज केली ना. म्हणून आपल्याला नाखुशी जेव्हा द्यावी लागते लॉंग टर्म गोल ऑफ द ऑर्गनायझेशन साठी, तेव्हा ती नाखुशी कमी कशी करता येईल हीच तर लिडरशिपची गंमत आहे. म्हणजे अगदी काय ताजं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर घडलं एका उद्योग समूहासोबत काम करताना, जे मी आता शेअर करतोय तुझ्यासोबत. तर इथं या सुपर बॉसचं कम्युनिकेशन किती छान होतं. म्हणून ना नाखुशी आपल्याला अनेक वेळेला आपला हेतू नसतानाही माणसं नाखुश होतात. कुठल्याही कंपनीमध्ये अप्रेझलच्या नंतर सर्वांनी पेढे वाटले आहेत असं झालंय का? असं जर झालं तर ते अप्रेझल सिस्टीमच रिचेक करायला लागेल. बरोबर आहे. म्हणजे खुशी आणि नाखुशी या गोष्टी होत राहणार आहेत. खुशी आणि नाखुशी वरती कमिटमेंट टू द गोल ही कशी कमीत कमी अवलंबून राहील हे उद्योजकाला पाहावं लागतं. मी तुला अजून एक, म्हणजे मी आता इतक्या उद्योगांसोबत काम करतो त्यामुळे मी पाहत असतो या गोष्टी सगळ्या. तर एखादी ग्रोईंग कंपनी असते, 50 कोटीवरनं 500 कोटीला जाते टर्नओव्हर मध्ये. आधीची टीम असते तिच्यामध्ये लॉयल्टी हा खूप महत्वाचा गुण मानलेला असतो. आता जेव्हा तुम्ही 500 कोटीतून 1000 कोटीकडे जायच्या गप्पा म्हणजे प्लॅनिंग करत असता, नियोजन करत असता, त्यावेळेला अचानक कॉम्पिटन्सी आणि लॉयल्टी याच्यातलं काय घ्यावं असा मोठा प्रश्न निर्माण होतो. आणि कॉम्पिटन्सीला तुम्ही भर दिलात तर ती माणसं कदाचित लॉयल्टीला कमी पडतील. मग कसं करणार? तर एका अशाच कंपनी सोबत काम करताना त्या सीईओ बरोबर आमची चर्चा अशी चालली होती की आता आपल्याला लॉयल्टी हा आतापर्यंत आपण काय मानून चाललो होतो की लॉयल्टी ही आपण व्हॅल्यू मानत होतो आणि ती आहेच व्हॅल्यू. पण आता आपण ना आपले जे जुने कर्मचारी आहेत त्यांना जर प्लेस करायचं आहे आपल्याला पुन्हा ऑर्गनायझेशन मध्ये,
तर आता आपण ह्यासाठी लॉयल्टीचा विचार ऍज अ कॉम्पिटन्सी करूया. बघा, मी जर लॉयल्टीचा विचार ऍज अ कॉम्पिटन्सी केला तर मी ह्यांना कुठे कुठे प्लेस करू शकेन. असा जर थोडा विचार ट्विक केला तर मी त्याच वास्तवाकडे माझ्या लॉंग टर्म गोलला म्हणजे लॉंग टर्म गोलच्या साठी म्हणून मग मी ती व्यवस्था लावू शकतो. याच्यामध्ये माणसं नाखुश होणार, बरोबर, पण आपल्याला एका वेळी सर्व नाखुश नकोत हे ठरवावं लागतं आणि ती नाखुशी समजून घेऊन ती कमी करावी लागते. कम्युनिकेशन स्किल, लीडरशिप क्वालिटीज ह्या ना नॉन फायनान्शियल टर्म्स आहेत किंवा ह्या मोजायला कठीण आहेत तशा. बिझनेस करताना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप महत्वाचं असतं. मग तसंच व्यवसाय करताना नाती जेव्हा विचार केली जातात तेव्हा एक वाचनात टर्म आली रिटर्न ऑन रिलेशनशिप, ROR. तर नेमकं ROR म्हणजे काय? त्याचं मॅपिंग एक्झॅक्टली कसं केलं पाहिजे किंवा करता येईल का? मुद्दा असा आहे ना की जर तुमची नाती व्यवस्थित चालत असतील ना तर ते टॉप लाईन आणि बॉटम लाईन मध्ये रिफ्लेक्ट व्हायलाच हवं. हा, कारण आर्थिक व्यवहार जे चालतात की नाही तो परफॉर्मन्स आणि तुमच्या रिलेशनशिपचा परफॉर्मन्स हे वेगळे नाहीच आहेत. म्हणजे तो भेदभावच कृत्रिम आहे. त्याच्यामुळं तुमची टॉप लाईन आणि बॉटम लाईन ही खूपच महत्वाची आहे. मुद्दा त्यातला काय माहितीये का की जिथं तुम्हाला कळतं हे जे नॉन टँजिबल मुद्दे आहेत ते तुम्हाला कुठे कळतात? ते जेव्हा तुमच्या उद्योगाची लेगसी तयार होते तेव्हा कळतात. म्हणजे ते तुम्हाला कधी 20 वर्षानंतर कळतात, कधी 30 वर्षानंतर कळतात, कधी 100 वर्षानंतर कळतात. त्यामुळे लेगसी तयार करणं हा ROR आहे, रिटर्न ऑन रिलेशनशिप्स आहे. आणि जेव्हा तुमच्या प्रॉडक्टचं सर्वनाम होतं ना, म्हणजे टूथपेस्टला कोलगेट म्हटलं जातं आणि कपाटाला गोदरेज म्हटलं जातं, दॅट इज युअर ROR. म्हणजे तो अगदी टँजिबल ROR आहे. फक्त तो ROR 4 वर्षात आणि 5 वर्षात येत नाही. म्हणून आपल्याला ना कुठला रिटर्न कधी अपेक्षित करायचा हे अकाउंटंटला माहिती पाहिजे. हा, आणि लेगसीचा ROR जर हवा असेल तर खूप जास्त काम करावं लागतं हे लक्षात घ्यावं लागेल. नक्कीच. म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बघायचं तर आहेच. त्यासोबत एक चांगल्या पद्धतीने रिलेशनशिप डेव्हलप करता येईल का? आणि ते दीर्घकालीन फायदा कसा देईल व्यवसायाला हे बघणं महत्वाचं आहे. नाही, तर मग सगळ्यात महत्वाचं असं आहे ना, उद्योजकाचं स्वतःसोबतचं रिलेशनशिप. उद्योजकाचं जोपर्यंत स्वतःबरोबरचं रिलेशनशिप हेल्दी नाही तोपर्यंत तो बाहेरच्या जगाशी काय हेल्दी रिलेशनशिप करणार? सगळ्यात महत्वाचं ते आहे ना. म्हणून उद्योजकानं उद्योगाकडे कसं पाहावं हा अतिशय महत्वाचा भाग आहे. तर उद्योजकानं उद्योगाकडे स्वतःच्या विकासाचं माध्यम म्हणून पाहिलं पाहिजे. उद्योग हा शब्द आपल्या भाषेतला उद याचा अर्थ वर, टुवर्ड स्काय, आणि योग याचा अर्थ इंटिग्रेशन. इट्स द हायर इंटिग्रेशन इज कॉल्ड उद्योग. हा अर्थ इंग्रजीतल्या बिझनेसला नाही. तो तुम्हाला बिझी ठेवतो, तो बिझीनेस इतका मर्यादित अर्थ आहे. संस्कृतातला अर्थ उद्योजक हा ट्रान्सेंडेंटल मीनिंग आहे त्याचा. त्यामुळं जोपर्यंत तो उद्योजक स्वतःची दृष्टी की माझ्या माध्यमातून मी उद्योजकता पुढे नेतोय, माझ्या माध्यमातून मी ह्युमन एक्सलन्सला पुढे नेतोय,
अशी त्याची धारणा जोवर असणार नाही तोवर तो बाकीच्या नात्यांना कसं बघणार. म्हणून ना नातेसंबंध ही अत्यंत गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे. ती जर उद्योजकानं स्वतःकडे पाहिलं, स्वतःचा व्यक्ती विकास आणि स्वतःच्या उद्योजकतेचा विकास या दोन गोष्टी वेगळ्या नाहीतच असं पाहिलं, तरच तो खऱ्या अर्थानं पुढची सगळी आव्हानं पेलू शकतो. नक्कीच सर, तुम्ही आतापर्यंत जे काही सांगताय ना त्याच्यातनं खूप सारे इनपुट्स मिळत आहेत. तर एक शेवटचा प्रश्न असा विचारते की जे नवीन स्टार्टअप्स असतात किंवा जेव्हा एखादं मूल शिक्षण घेतानाच ठरवतं की आता आपण व्यवसाय करायचा, त्यांच्यासाठी काही टिप्स देऊ शकाल का तुम्ही? हो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या कल्पनेच्या खूप प्रेमात पडू नका. आपली कल्पना वास्तवाबरोबर सतत घासून पहा. दुसरी गोष्ट, कल्पना उत्कृष्ट असते पण अभ्यास तेवढाच महत्वाचा असतो. उद्योजकाकडे ध्यास असतो पण ध्यासाला अभ्यासाची जोड देणं ही गोष्ट फार महत्वाची असते. तिसरी गोष्ट की स्टार्टअप हा यशस्वी कधी ठरणार हे माहित नसतं कुणालाच. म्हणजेच आपल्याला अकस्माताची, इनसेक्युरिटीची जाणीव ठेवूनच त्यात उतरलं पाहिजे. आत्मविश्वास असावा परंतु अस्थिरतेची जाणीव सुद्धा असावी. आणि महत्वाची गोष्ट की स्टार्टअप करताना मला व्यापारी व्हायचंय का उद्योजक हे नक्की लक्षात ठेवा. एवढ्या 4-5 गोष्टी लक्षात ठेवल्या तरी चालेल. सर, तुम्ही अगदी इतके क्रिस्पी पॉइंट सांगितलेत. एखाद्या उद्योजकाला जेव्हा त्याला रिलेशनशिपचा विचार करून पुढे जायचंय, दीर्घकालीन अभ्यास करायचा आहे या गोष्टींचा आणि दीर्घकालीन टिकून राहायचंय, तर ह्या 4 गोष्टी त्याने फॉलो केल्या आणि आतापर्यंत आपण ज्या बोललो त्या गोष्टींवर लक्ष दिलं तर नक्कीच त्याला त्याच्या वाढीसाठी उपयोग होणार आहे. हा, आता बघा, परत तू शब्द वापरलास वाढ. वाढ म्हणजे ग्रोथ, विकास म्हणजे डेव्हलपमेंट. उद्योजकानं फक्त वाढीवरती लक्ष देऊन चालत नाही. वाढ इज बॉटम लाईन, तुझी वरची लाईन, खालची लाईन, टॉप लाईन, बॉटम लाईन. विकास म्हणजे लेगसी. विकास म्हणजे तुम्ही तुमच्या कंपनीच्या द्वारे तयार केलेलं वर्क कल्चर. म्हणून उद्योजकानं वाढीच्या प्रेमात न पडता वाढ आणि विकास यांचं नातं तयार करणं अपेक्षित आहे. त्यामुळे तेच त्याने ठेवा, कारण नाहीतर फक्त वाढ झाली ना तर ती वाढ कधी सूज होईल आणि ती सूज कधी त्रास द्यायला लागेल हे कळत नाही ना. सर, तुम्ही इतकं छान सांगताय आणि वाढ आणि विकास याच्यातला फरक नक्की लक्षात आलाय आमच्या आता. तर चांगले नातेसंबंध म्हणजे व्यावसायिक नातेसंबंध जर जपले तर व्यवसायाचा विकास होण्यास नक्की मदत होईल. तुम्ही तुमचा आज आम्हाला एवढा मौल्यवान वेळ दिला, वेळात वेळ काढून इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात. आमच्या सगळ्या श्रोतांना तुम्ही दिलेल्या इनपुटचा खूप फायदा होणार आहे आणि तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, कसा वाटला आमचा हा नवीन प्रयोग व्हिडिओ पॉडकास्टिंगचा? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा कमेंट्सद्वारे आणि ऐकत राहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट दर बुधवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत नमस्कार. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.